मित्रहो, मेम्फिस येथे विवेकानंद मिसेस मून यांच्याकडे वास्तव्यात होते. तसेच पत्रकारांनी त्या ठिकाणी त्यांच्या अनेक मुलाखती आणि प्रश्नोत्तरी घेतली. मानवाची नियती, हिंदू धर्म, सहिष्णुता या विषयावर विवेकानंदाची व्याख्याने झाली. शिकागो येथूनच त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला होता. अनेक मिशनरी त्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे विवेकानंदावर आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा विरोध करू लागली होती. मात्र स्वामीजी स्पष्ट शब्दात खरे अध्यात्म सांगत होते. प्रसंगी मिशनरीवर टीकेचे आसूड सुद्धा उडत होते. डेट्रॉइटला युवकांनी एका सैनिकी प्रशिक्षणात त्यांच्या एकाग्रतेची परीक्षा घेतली, एवढे आपण मागील एपिसोडमध्ये पाहिले होते. मित्र, आता स्वामीजी पुन्हा शिकागोहून डेट्रॉइटला आलेले आहेत. भारतात चमत्कार करणारे फकीर आणि बैरागी आहेत. हे लोक शरीर आकाशात नेतात किंवा पाण्यावरून चालत जातात. अनेक दिवस ते पाण्याविना राहू शकतात. निसर्गाचा कोणताही नियम त्यांना अडवू शकत नाही आणि शेकडो वर्षाचे आयुष्य त्यांना लाभलेले असते. या प्रश्नाचे स्पष्ट नकारार्थी उत्तर विवेकानंदांनी दिले. त्यांनी पुढे म्हटले की या घटना फार क्वचित घडतात. चमत्कार सदृश्य घटना घडताना दिसतात, पण त्यामागे काही वैज्ञानिक नैसर्गिक नियम असता पाहिजे. आपल्याला तो माहीत नसते एवढेच. संपूर्ण हिमालयात आपण फिरलो आहोत आणि कोणीही असा महात्मा आपल्याला अद्यापपर्यंत भेटलेला नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. हिंदू धर्मातील तत्वज्ञानामध्ये चमत्कारांना कोणतेही महत्व दिलेले नाही. सामान्य माणूस ज्यांना भुलतो ते त्याचे अज्ञान असते. आध्यात्मिक धारणा या सर्वांमध्ये महत्वाची आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले. डेडलॉक हे विवेकानंदाच्या विचाराचे पुरस्कर्ते होते. तसेच अनेक धर्म उपदेशक, विद्वान, तत्वज्ञ, प्राध्यापक हे त्यांच्या विचारांच्या बाजूने होते. अनेक धर्माच्या क्षेत्रातही प्रगटपणे विवेकानंदाचे बाजू घेणारे लोक होते. त्यांचे असे मत होते की पश्चिमेकडे जर विज्ञान तर पूर्वेकडे तत्वज्ञान आहे. पश्चिम कृतिशील आहे तर पूर्वेकडे ध्यानाचा मार्ग आहे. पश्चिमेकडे पंथ आहेत तर पूर्वेकडे अनेक पंथांना सामावून घेणारा धर्म आहे. विवेकानंद अशीच आपली विचारधारा मांडत होते. विवेकानंद, आणि ही फार चांगली गोष्ट आहे असे सर्वांना वाटत असे. एकदा तर विवेकानंदांनी श्रोत्यांना एका भाषणामध्ये प्रश्न केला की तुमचा ख्राइस्ट मी स्वीकारतो, त्याला प्रेमाने हृदयाशी धरतो, पण तुम्ही माझा श्रीकृष्ण आपला मानाल काय? मित्र हो, मात्र कितीही टीका होत असली तरी विवेकानंदाच्या व्याख्यानाला गर्दी होत असे. काही वेळा तर उभे राहण्यासाठी जागा नसे. अनेक क्षेत्रातील व्यक्ती त्यांना भेटायचे, त्यांच्याशी संवाद होत असे. आपल्या घरातील त्यांच्या वास्तव्याचा प्रत्येक दिवस आनंदपूर्ण होऊन गेला, असे मिसेस डॅगले यांनी म्हटले आहे. चार्ल्स फियर या नावाचे एक तरुण उद्योजक मिशिगन पेनिन्सुलर कार कंपनीमध्ये भागीदार होते. ते खूप धनवंत होते. त्यांनी आयोजित केलेला भोजन समारंभ फार थाटाचा असे. या भागामध्ये अतिशय धनवान लोक राहत होते. त्या भागातील अनेक श्रोते विवेकानंदाच्या व्याख्यानाला येत असत. पण अखेर ग्रंथातील तत्वज्ञान आणि प्रत्यक्ष व्यवहारातील आचरण याचा मेळ घालण्याचा विवेकानंद प्रयत्न करीत. त्यावेळी धनवंताच्या विलासी राहणीवर विवेकानंदांनी कठोर टीका केली आणि ईश्वराने आपल्याला जे वैभव दिले आहे त्याचा उपयोग दान धर्मासाठी केला पाहिजे, असे पुढे ते म्हणतात. धनवंत लोक जे धर्माचरण करतात तोही त्यांच्या श्रीमंतीचा झगमगाटाचा भाग असतो
असा उल्लेखही त्यांनी शेवटी केला. हिंदू धर्मावरील भारत देशावरील विपरीत टीकेला उत्तर देताना विवेकानंदांनी आवाज चढवून म्हटले की जिथे तिथे धर्म उपदेशक आमच्यावर टीकेचा वर्षाव करतात. त्यांना हे ध्यानात ठेवावं की सारे भारतीय उठून उभे राहिले आणि त्यांनी हिंदी महासागराच्या तळात असलेला चिखल काढून तो पाश्चात्य देशावर फेकला, तरी ते कृत्य तुम्ही जे आमच्या विरुद्ध काही करत आहात त्या मानाने काहीच विशेष नाही. मित्र, आपण फार कठोर बोलतो हे विवेकानंदांनी स्पष्टपणे मान्य केले होते. त्या संदर्भात ते एकदा म्हणाले की एक स्पष्ट बोलणारा मी माणूस आहे, पण माझा हेतू चांगला असतो. मी तुम्हाला सत्य काय ते सांगू इच्छितो. मी इथे तुमची खुशामत करण्यासाठी आलेलो नाही. तसं असतं तर मी न्यूयॉर्कच्या उच्च सोसायटीमध्ये एक आलिशान चर्च उभं केलं असतं आणि तुमच्या चुका उणिवा त्याकडे तुमचं लक्ष वेधून फक्त ईश्वराच्या जवळ पोहोचण्याचा मार्ग तुम्हाला सांगितला असता, दाखवून दिला असता. एवढे प्रखर आणि सडेतोड व्याख्यान श्रीमती बॅगले यांच्या निवासस्थानी झाले. विवेकानंद डेट्रॉइट मधून बाहेर पडले. त्यांनी जनमानसावर उमटलेला ठसा कमी करावा यासाठी मिशनऱ्याकडून खूप जोरदार प्रयत्न सुरू झाले. कारण आपल्या साऱ्या कामाचा पायाच जणू उखडला गेला आहे असे त्यांना वाटत होते. त्याचे दृश्य रूप म्हणजे मिशनऱ्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य कमी होऊ लागले. प्रिन्स बोलोस्की, जो आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिला आहे की रशियन युवराज जे होते, त्यांनी असे म्हटले आहे की मिशनरी संस्थांना मिळणाऱ्या देणग्यामध्ये एका वर्षात $10 लाख एवढी घट झाली. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा वैचारिक पायाही ढासळत होता. याचा पूर्ण शक्तीनिशी आपण प्रतिकार केलाच पाहिजे असे सर्व मिशनऱ्यांना वाटू लागले. मित्र, पण स्वामीजींचा मात्र गुरुदेव रामकृष्ण यांच्यावर खूप गाढ विश्वास होता. कारण त्यांनी जानेवारीत रामकृष्ण बंधूंना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख करून म्हटले आहे की माझ्या पाठीशी गुरुदेव उभे आहेत, तोपर्यंत कोण वाईट माझे करू शकणार. सुमारे 15 दिवस प्रार्थना मंदिरातील धर्म उपदेशक, धर्मप्रचारक या ख्रिस्त धर्मातील वर्तुळामधून विवेकानंदावर टीकेचा भडीमार होत होता. त्यात काही हिंदू लोक पण दुर्दैवाने सामील झाले होते. अमेरिका ही वरवर सुधारलेली संस्कृती आहे, पण खून, बलात्कार, बालकांचा छळ, स्त्रियावरील अन्याय, धर्माच्या क्षेत्रातील ढोंगीपणा आणि सर्वत्र नैतिक मूल्याचे झालेले अवमूल्यन असे अमेरिकेचे चित्र डेलडॉक यांनी मांडलेले आहे. त्यांनी अमेरिकेचे निरीक्षण केले, त्यानंतर विश्लेषण केले आणि त्यांनी विवेकानंदांना असे आवाहन केले की अशा परिस्थितीत आम्ही कोणाकडे पाहणार. चिंतेने व्याकुळ होऊन आमचे डोळे पूर्वेकडे वळले आहेत. साऱ्या पूर्वग्रहातून मुक्त असणाऱ्या स्वीकारशील अशा विचारवंत व्यक्तींच्या मनात केवळ विवेकानंदाबद्दल किती स्थान मोठे होते याची साक्ष या ठिकाणी आपल्याला होते. कारण विवेकानंद हे धर्मावर मुद्दाम टीका करण्याच्या मार्गाने जाणारे नव्हते. दोष हळूवार आणि आव्हानाच्या स्वरूपात दाखवावेत आणि त्याचा शेवट विधायकपणे करावा अशी त्यांची पद्धत होती. व्याख्यानासाठी ते उभे राहत तेव्हा त्यांचे सूर, त्यांची दृष्टी, मुख हे सर्व एका आध्यात्मिक तेजाने प्रकाशित होऊन जात असे आणि ज्यांना हा भाव आकलन होत असे त्यांचे कान आणि मन तृप्त होत जात असे. ते म्हणतात, मला विरोध होऊ लागला की जे सामर्थ्य अधिक प्रगट होते असे ते म्हणत. आणि यानंतर वर्षभराने हेल मॅडमला लिहिलेल्या पत्रातून विवेकानंदांनी म्हटले आहे, या व्याख्यानामुळे मित्र आणि हितचिंतक संतुष्ट तर झालेच, पण विवेकानंदावर टीका करणारे निमूटपणे बसले होते. सर्वात अधिक लोकप्रिय असलेले डेट्रॉइट मधील इव्हिनिंग न्यूज हे वृत्तपत्र, हे आपणास माहीतच आहे, त्यामध्ये असे लिहिले होते की मिशनऱ्यांना दिला गेलेला
आत्मपरीक्षणाचा इशारा या अशा शीर्षकाचा अग्रलेख 12 मार्चच्या अंकात आला होता. 1894 मध्ये एका पत्रामध्ये मिसेस बॅगले यांनी आपले मत व्यक्त केले आहे की विवेकानंदाबद्दल आदर व्यक्त करण्याची ही संधी मला मिळत आहे, याचा मला खूप आनंद वाटतो. जे कोणी त्यांच्या विरुद्ध लिहित आहे त्यांच्या मनात विवेकानंदाची श्रेष्ठता आणि आध्यात्मिक धारणा याबद्दल मत्सरभाव आहे. धर्माचा द्रष्टा आणि सर्वांनी ज्याचे उदाहरण समोर ठेवावे अशी त्यांच्या तुलनेची दुसरी व्यक्ती मला दिसत नाही. आनंद देणारा एक मित्र आणि हवासा वाटणारा पाहुणा असे त्यांचे वागणे बोलणे असते. याचा अनुभव त्यांनी स्वतः घेतला होता. शिकागोचे हेल कुटुंब सुद्धा अशाच प्रकारची साक्ष देणारे आहे. हेल फॅमिली म्हणते की विवेकानंदांना समजून घेतले आणि त्यांच्या सहवासात राहता आले तर प्रत्येक व्यक्ती उन्नत होऊन जाईल. प्रत्येक अमेरिकन माणसाने विवेकानंदांना जाणून घ्यावे आणि भारताजवळ असतील तर असेच आणखी विवेकानंद त्यांनी आमच्याकडे पाठवावेत असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या अनेक भाषणामध्ये विवेकानंदांनी भारतातील हिंदू धर्माचे काही दोष सरळ मान्य केले आणि काही प्रश्न सुटणे अवघड आहे हे त्यांनी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत नियमांचे पुढे रूढीत रूपांतर होते आणि हे रूढीचे स्वरूप कालबाह्य असते हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. भारतातील स्त्रिया या विषयावर विवेकानंदांनी बोलताना असे सांगितले की अमेरिकेतील बुद्धिमान आणि कर्तृत्व संपन्न स्त्रिया याबद्दल खूप समाधानाचे उद्गार त्यांनी पुन्हा पुन्हा काढले होते. पण त्याच वेळी त्यांना असे बजावले की वैवाहिक जीवनातील चारित्र्याचा आणि पती पत्नीच्या नात्यातील निष्ठेचा अभाव हा पाश्चात्य संस्कृतीचा एक महान दोष आहे. डेट्रॉइट मध्ये मिस्टर थॉमस पामर यांच्याकडे विवेकानंद काही दिवस राहिले होते. मिस्टर पामर हे मोठे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व होते. ते उद्योगपती होते, पण त्याचप्रमाणे देशभक्तीमुळे ते राजकारणात उतरले आणि अमेरिकेचे सिनेटचे सदस्यही झाले. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी 40 वर्ष प्रयत्न केले होते. अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून स्पेनला राहून परत आल्यानंतर कोलंबियन एक्सपोजिशनचे चीफ कमिशनर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. सर्व धर्म परिषद ते विवेकानंदाकडे आकर्षित झाले होते. त्यांनी विवेकानंदाच्या आतिथ्य करण्याच्या निमित्ताने अनेक भोजन समारंभ आयोजित केले होते आणि त्यासाठी डेट्रॉइट मधील सर्व क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना निमंत्रित केले होते. त्यामुळे विवेकानंदांना जवळून न पाहिलेली अशी कोणतीही प्रतिष्ठित व्यक्ती डेट्रॉइटमध्ये राहिली नाही. मित्र, ज्यावेळी विवेकानंद डेट्रॉइटला गेले होते त्यावेळी लायसन ब्युरो याचा व्यवहार संपुष्टात आला. ही कंपनी तुम्हाला माहिती आहे की ज्यांनी व्याख्यान आयोजित केले होते, पण जो 3 वर्षासाठी केलेल्या कराचे आयुष्य केवळ 3 महिने इतके अल्पकालीन ठरले. अमेरिकेच्या सार्वजनिक व्यवहाराचा अनुभव स्वामीजींना आला. देशाच्या व्यवहारपणाची एक चुणूक त्यांना तो दाखवून गेला. असो, पण एवढे असले तरी मेम्फिस आणि डेट्रॉइट येथील दिवस संस्मरणीय ठरले. तेवढे श्रेय मात्र लायसियम ब्युरो या कंपनीला द्यायला हवे. अनेक थोर मोठ्या व्यक्तींचा परिचय या निमित्ताने झाला. मात्र विवेकानंद सतत म्हणत असत की काही मोजक्या स्त्री पुरुषांना पूर्णत्वाकडे नेणे हा माझा मार्ग आहे. काहीतरी चांगले घडून आणण्याची माझी कल्पना आहे आणि ती अशी की उत्तुंग कर्तृत्वाची काही माणसे उभा करावी आणि सामान्य माणसामध्ये आपली जी विचाररत्ने विखरून टाकावीत, पण त्यामध्ये जास्त वेळ, शक्ती आणि जीवन व्यर्थ घालवावे हे मला योग्य वाटत नाही. मित्र, या ठिकाणी मी थांबतो. आपण पुन्हा भेटूया पुढच्या 39व्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.
भारत माता की जय.